विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. TY BComच्या ॲडव्हान्स अकाउंटिंग या विषयामध्ये तिसरा लेसन इन्शुरन्स क्लेम अकाउंट्स याचा आपण अभ्यास केलेला आहे. परंतु बहुतेक विद्यार्थी मला हे प्रश्न विचारतात की सर इन्शुअर्ड स्टँडिंग चार्जेस म्हणजे काय आणि फॉर्म्युलामध्ये ते आपण का घ्यायचं. तर आज आपण इन्शुअर्ड स्टँडिंग चार्जेस याचा अर्थ पाहणार आहोत आणि ग्रॉस प्रॉफिट पर्सेंटेज कॅल्क्युलेट करताना इन्शुअर्ड स्टँडिंग चार्जेस का विचारात घ्यायचे, फॉर्म्युल्यामध्ये का लिहितात याचा आपण अभ्यास करणार आहोत. तर मी डॉक्टर राकेशुरम माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे. नंबर 1, अंडर लॉस ऑफ प्रॉफिट पॉलिसी व्हाय इन्शुअर्ड स्टँडिंग चार्जेस आर ॲडेड इन द नेट प्रॉफिट व्हाईल कॅल्क्युलेटिंग द ग्रॉस प्रॉफिट रेशो. मित्रांनो, आपण दोन प्रकारचे पॉलिसीज आपण पाहिलेले आहेत, अभ्यास केलेला आहे. एक म्हणजे लॉस ऑफ स्टॉक पॉलिसी आणि दुसरा म्हणजे लॉस ऑफ प्रॉफिट पॉलिसी. म्हणजे कंपनी ज्यावेळेस विमा उतरवत असते तर विम्याचे दोन प्रकार आहेत. एक म्हणजे लॉस ऑफ स्टॉक पॉलिसी, म्हणजे फॅक्टरीमध्ये आग लागली, मालाचं नुकसान झालं तर त्याचा आपल्याला जो विमा मिळतो त्याला म्हणायचं लॉस ऑफ स्टॉक पॉलिसी. आणि आग लागल्यानंतर काही महिने पुन्हा पूर्ववत येण्यासाठी, फॅक्टरीचं रिहॅबिलिटेशन होण्यासाठी, पुनर्वसन होण्यासाठी काही महिन्यांचा कालावधी लागतो. 3 महिने, 6 महिने, 1 वर्ष. तर तो जो कालावधी असतो त्याला आपण इंडेमनिटी पिरियड म्हणतो. तर या काळामध्ये आपलं उत्पादन बंद असतं आणि उत्पादन बंद असल्यामुळे आपल्याला विक्री करता येत नाही किंवा विक्री कमी होत असते आणि त्याच्यामुळे नफ्याचं नुकसान होत असतं, नफा होत नाही. त्याला आपण लॉस ऑफ प्रॉफिट आणि त्याचाच विमा आपण उतरवत असतो, त्याला आपण लॉस ऑफ प्रॉफिट पॉलिसी म्हणजे नफ्याचं नुकसान असं म्हणतो. तर अँड ग्रॉस प्रॉफिट इज बेस्ड ऑन द सेल्स, प्रॉफिट इज बेस्ड ऑन ग्रॉस प्रॉफिट पर्सेंटेज. आता असं का लिहिलं प्रॉफिट इज बेस्ड ऑन ग्रॉस प्रॉफिट पर्सेंटेज? विद्यार्थी मित्रांनो, ज्या दिवशी आग लागते, तर उदाहरणार्थ 1 जूनला आग लागली तर एप्रिल आणि मे म्हणजे आपला आर्थिक वर्ष फायनान्शियल इयर सुरुवात होते 1 एप्रिल आणि मे या 2 महिन्यातला आपला ग्रॉस प्रॉफिटचा पर्सेंटेज रेट आपल्याला कॅल्क्युलेट करायचा असतो आणि तो रेट मागच्या वर्षाच्या ग्रॉस प्रॉफिटवरती डिपेंडंट असतो. नंबर 2, इन्शुअर्ड स्टँडिंग चार्जेस म्हणजे काय? इन्शुअर्ड स्टँडिंग चार्जेस आर दोज चार्जेस विच आर कवर्ड इन द इव्हेंट ऑफ डॅमेजेस. विद्यार्थी मित्रांनो, स्टँडिंग चार्जेस म्हणजे फिक्स चार्जेस, लक्षात घ्या. स्टँडिंग चार्जेस म्हणजे काय? फिक्स चार्जेस. आणि हे चार्जेस आपल्याला विमा कंपनीकडून कवर करायचे असतात, कारण कंपनीच्या फॅक्टरीमध्ये आग लागली आणि आग लागल्यानंतर काही फिक्स एक्सपेन्सेस, फॅक्टरीचे काही खर्च असतात, फॅक्टरीचं रेंट, इन्शुरन्स, त्यानंतर रेंट रेट्स अँड टॅक्सेस, फॅक्टरी मॅनेजरचा पगार, कामगारांचा पगार इत्यादी आपल्याला द्यावेच लागतात. त्याला आपण फिक्स्ड एक्सपेन्सेस असं म्हणतो आणि त्याचा आपण विमा उतरवायचा असतो, त्याला इन्शुअर्ड स्टँडिंग चार्जेस असं म्हणतो. विद्यार्थी मित्रांनो, हा जो कालावधी असतो, ज्या दिवशी आग लागते फॅक्टरीमध्ये, उदाहरणार्थ 1 जूनला आग लागली असेल तर तिथून पुढचा जो कालावधी असतो त्याला आपण इंडेमनिटी पिरियड असं म्हणतो. इंडेमनिटी कालावधीमध्ये कंपनीला नफ्याचं नुकसान तर होतच असतं. म्हणजे या इंडेमनिटी पिरियडमध्ये, म्हणजे आग लागल्यानंतर तिथून पुढे काही महिने, 6 महिने, 7 महिने, 8 महिने, जोपर्यंत आपण कंपनीचं पुनर्वसन करत नाही, रिहॅबिलिटेशन करत नाही, तोपर्यंत आपली विक्री कमी होते, उत्पादन होत नाही, त्यामुळे कंपनीला नफा होत नाही, परिणामी नफ्याचं नुकसान होतं. आणि या नफ्याच्या नुकसानीच्या कालावधीमध्ये, इंडेमनिटी पिरियडमध्ये आपल्याला फिक्स्ड एक्सपेन्सेस म्हणजे फॅक्टरीचं फिक्स लाईट बिल असेल, इलेक्ट्रिसिटी बिल आहे, त्यानंतर फॅक्टरी वर्कर्सचं पेमेंट आहे, त्यानंतर फॅक्टरीचं इन्शुरन्स आहे पुन्हा एकदा, त्यानंतर फॅक्टरीचं रेंट रेट्स अँड टॅक्सेस आहेत, हे सर्व खर्च आपल्याला द्यावे लागतात. त्याला आपण फिक्स्ड चार्जेस किंवा स्टँडिंग चार्जेस असं आपण म्हणतो. आणि त्याचा आपण ज्यावेळेस विमा काढतो त्याला आपण इन्शुअर्ड स्टँडिंग चार्जेस असं आपण म्हणतो. तर हे फिक्स चार्जेस सुद्धा आपल्याला नफ्यासोबत रिकवर करायचे असतात. म्हणजे कंपनीकडून, विमा कंपनीकडून आपल्याला त्याची भरपाई घ्यायची असते, कारण आपल्या पॉलिसीचं नावच आहे लॉस ऑफ प्रॉफिट पॉलिसी, नफ्याचं झालेलं नुकसान. आणि जर त्याच्यामध्ये आपण इन्शुअर्ड स्टँडिंग चार्जेस हा क्लॉज ॲड केलेला असेल तर
ते खर्चसुद्धा विमा कंपनीकडून आपल्याला मिळत असतात. आपण एक उदाहरण पाहू, म्हणजे तुम्हाला प्रत्यक्षात लक्षात येईल ग्रॉस प्रॉफिटचा रेट किंवा पर्सेंटेज कॅल्क्युलेट करताना इन्शुअर्ड स्टँडिंग चार्जेस का ॲड करतात. फॉर्म्युला या ठिकाणी दिलेला आहे, नेट प्रॉफिट प्लस इन्शुअर्ड स्टँडिंग चार्जेस डिवायडेड बाय सेल्स ऑफ द प्रिव्हियस इयर इंटू 100, तर गुणिले 100. या ठिकाणी स्टँडिंग चार्जेस मी एक एक्झाम्पल या ठिकाणी दाखवलेलं आहे. स्टँडिंग चार्जेस इन्क्लुडेड, दोन प्रकारचे एक्झाम्पल आपण पाहू. स्टँडिंग चार्जेस इन्क्लूड असेल तर काय परिस्थिती होईल आणि नसेल तर काय परिस्थिती होईल. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण नेट प्रॉफिट गृहीत धरलेला आहे 2 लाख रुपये, आणि इन्शुअर्ड स्टँडिंग चार्जेस म्हणजे फॅक्टरीचं भाडं असेल, रेंट, रेट्स अँड टॅक्सेस, फॅक्टरी इन्शुरन्स असेल किंवा कामगारांचा पगार असेल, हे दर महिन्याला आपल्याला फिक्स द्यावंच लागतं. म्हणजे एकूण 2 लाख अधिक 3 लाख म्हणजे झाले 5 लाख, आणि मागच्या वर्षाची विक्री जी आहे ते 12.5 लाख रुपये आहे. तर 5 लाख भागिले 12.5 लाख गुणिले 100, 2 शून्य कट 2 शून्य कट, इथे 2 शून्य कट 2 शून्य कट, म्हणजे 5000 भागिले 1200, 125, म्हणजे याचं उत्तर आलं आहे 40%. म्हणजे या ठिकाणी ग्रॉस प्रॉफिटचा रेट आलेला आहे 40%. जर तुम्हाला इन्शुअर्ड स्टँडिंग चार्जेस म्हणजे स्टँडिंग चार्जेस कव्हर करायचे असेल तर कंपनी तुम्हाला किती पर्सेंट क्लेम देणार, तुमचं नफ्याचं नुकसान किती झालं, अराउंड 40% ऑफ द सेल्स. मग या वर्षीची विक्री आपल्याला कॅल्क्युलेट करायची आहे आणि त्या विक्रीच्या 40% कंपनीकडून भरपाई घ्यायची आहे. जर विद्यार्थी मित्रांनो इन्शुअर्ड स्टँडिंग चार्जेस या फॉर्म्युल्यामध्ये नसले असते तर काय झालं असतं. आपण सेकंड केस पाहू. स्टँडिंग चार्जेस नॉट इन्क्लुडेड, आपला सरळ सरळ प्रॉफिटचा रेशो आहे, कॅल्क्युलेशन आहे, फॉर्म्युला आहे, नेट प्रॉफिट डिवायडेड बाय सेल्स ऑफ द प्रिव्हियस इयर इंटू 100. नफा आत्ता आपण पाहिलेला आहे 2 लाख रुपये भागिले 12.5 लाख गुणिले 100, म्हणजे 4 शून्य या ठिकाणी कट केले, त्यानंतर 2 शून्य 2 शून्य 2 शून्य 2 शून्य, म्हणजे 2000 भागिले 125, म्हणजे उत्तर आलेलं आहे या ठिकाणी 16%. या ठिकाणी चुकून मी 5 लाख लिहिलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो, इथे 2 लाख आपल्याला रीड करायचं आहे, 2 lakhs. तर याचं ॲन्सर आलेलं आहे 16%. जर आपण इन्शुअर्ड स्टँडिंग चार्जेस म्हणजे स्टँडिंग चार्जेस यामध्ये ॲड नाही केले तर तुमचा ग्रॉस प्रॉफिट येतो 16%. म्हणजे तुम्हाला चालू वर्षी जी विक्री झालेली आहे त्या विक्रीवरती तुमचा नफा 16%च येणार आणि कंपनी 16%च तुम्हाला इन्शुरन्सचं क्लेम देणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हा क्लेम जर कमी मिळाला तर तुमचं नुकसान होणार आहे, पण तुमच्या कंपनीच्या पॉलिसीमध्ये, इन्शुरन्स पॉलिसीमध्ये स्टँडिंग चार्जेसचा जर विमा काढलेला असेल तर ते तुम्ही ॲड करायला पाहिजे. लक्षात आलं असेल, ॲड केलं तर फायदा होतो, तुमचा ग्रॉस प्रॉफिटचा पर्सेंटेज वाढतो आणि जेवढं नफ्याचं नुकसान झालं तेवढा क्लेम आपल्याला विमा कंपनीकडून मिळत असतो. याच ठिकाणी उदाहरण पाहिलं, जर या वर्षीची विक्री 1 लाखाची असेल तर 1 लाखाच्या 40% म्हणजे 40,000 रुपये तुम्हाला या ठिकाणी कॉम्पेन्सेशन मिळणार आहे. आणि जर 1 लाखाच्या 16% जर तुमचं प्रॉफिटचा पर्सेंटेज आला तर फक्त 16% म्हणजे 16,000 रुपये तुम्हाला कॉम्पेन्सेशन मिळणार आहे. मग लॉस ऑफ प्रॉफिट पॉलिसीमध्ये जर तुमच्याकडे क्लॉज असेल स्टँडिंग चार्जेसचं सुद्धा तुम्हाला भरपाई घ्यायची तर इन्शुअर्ड स्टँडिंग चार्जेस हे त्यामध्ये ॲड करतात. धन्यवाद. अशा पद्धतीचे अनेक विविध टर्मिनॉलॉजी कन्सेप्ट जे अकाउंटन्सीमध्ये अवघड वाटतात त्याचे सर्व व्हिडिओ मी तुमच्यासाठी तयार करणार आहे. तुमची मागणी आणि माझा पुरवठा, युअर डिमांड अँड इट इज माय सप्लाय. तर मला खूप आनंद होत आहे की आज 3500पेक्षा जास्त विद्यार्थी माझे लेक्चर्स ऐकतात आहे, त्यांना ते आवडतात आहे. तुमची मागणी काय आहे तुम्ही फक्त मला सांगा, मी ते जास्तीत जास्त तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही त्याला लाईक करा, मित्रांना शेअर करा, मित्रांना सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.